महाराष्ट्र. मी विजयता प्रदीप पुर्णेकर. मी प्रभाग क्रमांक 3 मधनं उभी आहे आणि मला प्रभाग क्रमांक 3 मधनं उमेदवारी भेटलेली आहे. तर आता मला असं आहे, की माझ्या ज्या प्रभागातील महिला आहे, त्यांच्यासाठी काहीतरी करायचंय आणि ही जी मला संधी मिळालेली आहे, त्याचं सोनं करायचंय मला. त्याच्यासाठी मी महिलांसाठी एक छोटे-छोटे गृहउद्योग चालू करायचा विचार करते, की जेणेकरून त्या ज्या कामाला जाऊ शकत नाही, त्यांचे घरातली माणसं त्यांना पाठवत नाही. त्यांना मला घरामध्ये छोटे-छोटे उद्योग चालू करून द्यायचे. म्हणजे काहीतरी छोटंसं घरामध्ये काम देऊन ते तिथल्या तिथे गुंतील असं आणि त्यांच्या ज्या समस्या आहे, ज्या त्या दुसऱ्यांसमोर बोलू शकत नाही, त्या मला त्यांनी स्वतः इकडे येऊन सांगण्यापेक्षा मी त्यांच्या घरी जाऊन त्यांना विचारायचंय आणि त्यांच्याकडनं ऐकायचं आणि त्यांनी मला मन मोकळेपणून सांगायचं. असं मला आता तरी सर्व्हे करताना म्हणजे माहिती पडलं, की बायकांना खूप साऱ्या समस्या आहेत. तर त्या मला आता सगळं बोलावून सांगायचं म्हणजे प्रयत्न करतायत, की आपल्यासारखी एक महिला आहे. मी खूप साधारण घरातून आलेली एक महिला आहे. मी कधी बाहेरचं असं हेच बघितलेलं नाहीये. चूल, मूल इथपर्यंतच माझं आयुष्य होतं. आता मला काहीतरी करायचं मिळालेलं आहे. म्हणजे एक संधी आहे, जी मिळालेली आहे आणि मी त्याचं सोनं करणार आहे. की आपल्या प्रभागामध्ये एम-डी अंमली पदार्थाचं खूप सेवन चाललेलं आहे. त्याच्यासाठी आम्ही एक लास्ट टाईम रॅली पण काढलेली आणि खूप चांगला प्रतिसाद मिळालेला. म्हणजे आमची छोटी-छोटी पिढी जी 4थी, 5वी लहान मुलं ती त्याच्याकडे चाललेली होती. की त्याच्यातून मला त्यांना बाहेर काढायचंय. सगळ्यांनाच बाहेर काढायचंय, पण लहान मुलांना जास्त करून. कारण ती छोटी-छोटी मुलं खूप लवकर अट्रॅक्ट होत आहे या गोष्टींमध्ये. तर मला त्याच्यातून त्या अंमली पदार्थाच्या ह्याच्यातून मला त्यांना बाहेर काढायचंय. नमस्कार. जय महाराष्ट्र. मी सौ कमल संतोष शिर्के. वॉर्ड क्रमांक 3 मधून उभाटा उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटातून उभी आहे. मी आतापर्यंत म्हणजे पूर्वीपासून मूल आणि घर हेच पाहिलेलं आहे. त्याच्या आधी मी कधी बाहेर पडले नाही. पण नंतर आत्ता मी जेव्हा घराच्या बाहेर पडते, तेव्हा मी बघते की घराच्या बाहेर अस्वच्छता भरपूर आहे. दुर्गंधी भरपूर आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की मी एकदा जर निवडून आले, तर माझं हे प्रभाग क्रमांक 3 हे माझं घर नसून हे माझं एक मोठं कुटुंब आहे आणि ते मी स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करेन. दुर्गंधीमुक्त असेल आणि जर ते नाहीये, त्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. जागोजागी सीसीटीव्ही लावेन. त्याच्यानंतर शाळेमध्ये जर म्हणाल तर मी त्यांचं प्रशिक्षण देण्यात येईल. अजून इथे रस्त्याचं जर हे आहे म्हणजे दुर्गंधी म्हणजे जागोजागी कचरा आहे. घरोघरी कचरा न्यायला कोणी येत नाही. तर त्याचा मी पण प्रयत्न करेन. कारण मी त्या ह्याच्यातून जाते. कारण घरोघरी कचरा घेऊन कोणी जात नाही. जागोजागी दुर्गंधी आहे. त्याचा मी प्रयत्न करेन. एक कुत्र्यांची समस्या आहे. खूप आहे इथे मनोरमा नगरमध्ये. तर त्याचा पण मी एक काहीतरी प्रयत्न करेन, की त्याच्या सोसायटीमध्ये एका गेले होते. तर तिथे त्यांनी सांगितलं, की अस्वच्छता भरपूर आहे. रस्ते खराब आहेत तिथले. तर मी त्याचाही एक प्रयत्न करेन, की ते आपलं वॉर्ड क्रमांक 3 हे स्वच्छ कसं राहील. एक बसची एक समस्या त्यांनी सांगितली, की बस अवेळी येतेय किंवा शाळेचे बसेस आहेत ते तुमच्या याच्यामध्ये म्हणजे वॉर्डमध्ये येऊ शकत नाही का तर ते रस्त्याचा प्रॉब्लेम असल्यामुळे. रस्त्याचा म्हणजे ट्रॅफिकचं थोडंफार प्रॉब्लेम असल्यामुळे ते येत नाहीये. त्याचा प्रयत्न करेन, की